भाजप नेते अनिल बोंडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना अनिल बोंडे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय। तिवसामधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी खालच्या भाषेत टीका केली। अनिल बोंडेंच्या विधानामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना अनिल बोंडे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय। तर बोंडेंच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते। अनिल बोंडे यांनी एक मोठं विधान केलंय। यशोमती ठाकूर यांच्यावरती टीका करताना खरं तर त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं आणि याच वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अनिल बोंडे खुद्द आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले जात आहेत। अनिलजी, आपण बघतोय तुम्ही तिवसामधील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केलंय, तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे? वादग्रस्त तर काही बोललो नाही, जे खरं आहे ते बोललो। कारण की तिथे झटका मशीन, सोलर झटका मशीनची ॲडव्हर्टाइज होती आणि झटका मशीन जी वापरल्या जाते, जे जंगली प्राणी आहे, डुक्कर आहे, गवा आहे, ते हरण आहे, ते शेतामध्ये येतात आणि पूर्ण पिकाची नासधूस करतात आणि त्याच्यामुळे झटका मशीन ती त्याला सोलर झटका त्या प्राण्याला देते, तर झटका लागला का प्राणी पळून जातात, पुन्हा शेतात येत नाही। तसंच सांगितलं की हा तिवसा मतदारसंघ उद्ध्वस्त झालेला आहे, गोरगरिबावर अन्याय होतोय, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, तर काँग्रेसच्या प्राण्यांना झटका द्या, एवढंच सांगितलं। त्याच्यामध्ये काय वाईट आहे? हॅलो अनिलजी, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? हो, माझा आवाज आला का? हो, आला। नक्कीच आपण बघतोय खरं तर तुम्ही हे विधान केलंय, अगदी बरोबर तुम्ही बोलताय, पण या आता वक्तव्यामुळे कुठेतरी वाद होण्याची शक्यता निर्माण होते आणि यावरती आता यशोमती ठाकूर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, तुम्ही ऐकलीच असेल। तुम्ही या संदर्भात सहमत आहात का या संपूर्ण गोष्टींवरती? नाही, मी प्रतिक्रिया ऐकली नाही अजूनपर्यंत, परंतु एवढं नक्की आहे की त्या तिवसा मतदारसंघात भोकाळलेले अवैध धंदे, त्याला असलेलं राजकीय पाठबळ आणि शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त असो, गारपीटग्रस्त असो, त्याच्यापर्यंत न पोचणारी मदत, कारण की तिथलं प्रशासन पूर्णतः राजकीय दृष्टीनं प्रेशराईज असणं, MIDC मध्ये आपल्या सगळ्या सोयऱ्यांना लावणं, या सगळ्यामुळं ज्याप्रमाणे जंगली प्राणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये हैदोस करतात, ते डुकरं असो, गवा असो, हरण असो, तर त्याच्यासाठी झटका मशीन शेतकरी लावतात आणि त्याची ॲडव्हर्टाईज तर कबड्डीच्या तिथे होती आणि म्हणून अशा काँग्रेसच्या भ्रष्टाचारी काँग्रेसला झटका द्या आणि पळवून लावा, हे माझं म्हणणं आहे। त्यामध्ये तथ्य आहे, त्यामध्ये काही वाईट नाही आहे। अनिलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण बघतोय भाजप नेते अनिल बोंडे यांनी एक वक्तव्य केलंय। यशोमती ठाकूर यांच्यावरती टीका करताना खरं तर बोंडे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं, तर या विधानानं नव्या वादाची देखील शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।